राज्यात निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत। 2024 ची लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीने गाजली त्याच पद्धतीने विधानसभा निवडणूकही गाजली। अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखेंचा पराभव करत निलेश लंके जायंट किलर ठरले। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत लंके यांनी पारनेरची उमेदवारी आपल्या पत्नी राणी लंके यांना दिली, मात्र त्यामध्ये राणी लंकेंना जनतेने डावललं। दुसरीकडे संगमनेर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून विजय झालेले आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगर परिषदेमध्ये आपल्या वहिनी सुवर्णा खताळ यांना उमेदवारी दिली, मात्र जनतेने त्यांना नाकारलं। त्यामुळे लंके यांच्याकडून झालेल्या चुकीची पुनरावृत्ती अमोल खताळ यांनी केली जात असल्याचं बोललं जात आहे। संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात। 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेचे अमोल खताळ यांनी पराभव केला। त्यानंतर मतदारसंघात देखील खताळ यांची एक वेगळीच लाट निर्माण झाल्याचं दिसलं। त्यानंतर संगमनेर नगर परिषदेमध्ये खताळ यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्या वहिनी सुवर्णा खताळ यांना दिली। ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये खताळ यांनी बाळासाहेब थोरातांवर घराणेशाहीचा आरोप केला, मात्र संगमनेरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खताळांनी देखील घराणेशाही करत आपल्याच घरात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर पहिल्या दिवसापासूनच होता। खताळांची थेट लढत ही संगमनेरमध्ये प्रस्थापित असलेल्या तांबे घराण्याविरोधात होती। संगमनेरमध्ये मैथिली तांबे विरुद्ध सुवर्णा खताळ असा थेट सामना झाला, मात्र या निवडणुकीमध्ये खताळांविरोधात असलेला नाराजीचा सूर हा थेट मतदानाच्या स्वरूपात समोर आला। संगमनेरकरांनी तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीचे उमेदवार निवडून दिले आणि नगराध्यक्ष पदाची माळ देखील आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांच्या गळ्यात टाकली। खताळांसाठी विधानसभेच्या वेळी असलेली लाट मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली नाही। खताळ यांचा झालेला पराभव पाहता 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निलेश लंके यांनी शिवसैनिकांना डावलून पारनेरची उमेदवारी राणी लंके यांना दिली, मात्र नाराज शिवसैनिकांनी मतदानाच्या माध्यमातून पारनेरमध्ये चित्र पालटवलं। 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखेंविरोधात नाराजीचा सूर असल्यानं जनतेनं निलेश लंके यांना खासदार केलं, मात्र त्याच निलेश लंकेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बाजूला सारत आपल्या घरात उमेदवारी दिली। तेव्हा नाराज मतदारांनी तसेच शिवसैनिकांनी लंकेंना डावलून काशीनाथ दातेंना आमदार बनवलं। त्याच घटनेची पुनरावृत्ती संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली आहे। लाट ओसरली, खताळांसाठी पुढचा काळ कठीण। विधानसभा निवडणुकीमध्ये जरी 40 वर्षांची सत्ता असलेल्या थोरात यांचा बालेकिल्ला अमोल खताळ यांनी नेस्तनाबूत केला, मात्र त्याची परतफेड बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांनी संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये केली आहे। संगमनेर सेवा समितीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले। कुठेतरी संगमनेरमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आणि खताळांची लाट ओसरली। त्यामुळे पुढील राजकीय वाटचाल देखील कठीण बनणार असं चित्र संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमधून दिसतंय, एवढं मात्र नक्की। तर मंडळी, संगमनेरमधील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।